जय हिंद, जय भीम, जय शिवराय. भीम सैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू परंपरेत, हिंदू कल्चरमध्ये एक खूप प्रचलित असं म्हण आहे, दैव देतं आणि कर्म घेऊन जातं. या म्हणीला ज्या व्यक्तींनी खरं करून दाखवलं आहे, वास्तव्यात उतरवलं आहे, त्या व्यक्तींचं नाव आहे श्री राजसाहेब ठाकरे. मित्रांनो, इतिहासामध्ये अनेक महापुरुषांपैकी 2 महापुरुष असे झाले, ते पण गॉड गिफ्टेडच होते. म्हणजे दैवी देणगी लाभलेलेच. ते होते छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभाषचंद्र बोस. मित्रांनो, या 2 व्यक्तींनी हजारो नाही लाखो लोकांवरती आपल्या वर्चस्वातून, आपल्या व्यक्तित्वातून प्रभाव टाकला होता. आपल्याकडे आपल्या आचारांनी, विचारांनी लोकांना आपल्याकडे खेचून त्यांच्या मनावर आपल्या मनातील असलेल्या स्वप्न किंवा इच्छा लोकांच्या मनावरती सहजपणे बिंबवल्या. मित्रांनो, असं व्यक्तिमत्व जेव्हा गॉड गिफ्टेड जेव्हा भेटतं तेव्हाच काहीतरी चमत्कार किंवा इतिहास घडत असतो. आणि अशा हे माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो, की त्यांच्या ह्या 2 व्यक्तींच्या नंतर जर कोणी असेल, की बोलण्याच्या शैलीमध्ये किंवा बोलण्याच्या लकबमध्ये त्यांची तुलना ज्या व्यक्तीशी केली जाऊ शकते, ते व्यक्ती आहेत राजसाहेब ठाकरे. मित्रांनो, गॉड गिफ्टेड दैवी देणगी असलेले राजसाहेब असतानाही ते राजकारणात किंवा त्यांच्या धोरणात अपयशी ठरले, हे त्याला स्वतः जबाबदार आहेत मित्रांनो. ते सैरभैर त्यांनी जे राजकारण केलं, ते स्वतः त्यांच्या अपयशाला ते स्वतःच कारणीभूत आहेत. आणि म्हणून मी म्हणतो, की दैव देतं आणि कर्म घेऊन जातं. मित्रांनो, पण हे हे त्यांचं अपयश नाही मित्रांनो. हे जे त्यांना अपयश मिळालं किंवा अपयशी होत आहेत, हे त्यांचं दुर्दैव नाही मित्रांनो. एक हिंदुत्ववादी विचारधारेचा कार्यकर्ता म्हणा म्हणा किंवा एक देशभक्त म्हणा, मी ज्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहतो, तर हे महाराष्ट्राचं नाही आहे, हे संपूर्ण देशाचं दुर्दैव आहे. आगामी काळामध्ये आपल्या देशाला गृहयुद्धाला तोंड द्यावंच लागणार आहे मित्रांनो. पण याला तोंड देताना किंवा त्याची तयारी करताना राजसाहेब ठाकरे अशा नेतृत्वाची आपल्याला गरज आहे. त्यांचा उपयोग आहे ना, जनजागृतीसाठी, हिंदूंना जागं करण्यासाठी, सेक्युलर हिंदू म्हणा किंवा झोपलेला हिंदू म्हणा, त्याला उठवण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांचा उपयोग देशहितासाठी होऊ शकतो. मित्रांनो, ह्या दृष्टिकोनातून बघा. आणि म्हणून मी म्हणतो, की हे त्यांचं अपयश आहे, हे त्यांचं अपयश नाही आहे, हे हिंदुत्वाचं अपयश आहे. आणि त्याला हे स्वतः जबाबदार आहेत. पण दुर्दैव मी हिंदू समाजाचं समजतो, की असा नेता असतानाही त्याचा उपयोग हिंदुत्वासाठी होत नाही आहे. हे आपल्या हिंदू धर्माचं दुर्दैव आहे. मित्रांनो, जेव्हापासून मी आर्य समाजाच्या सानिध्यात आलो, म्हणजे माझ्यातला सेक्युलरिझम नष्ट झाला. माझा आतमधला हिंदुत्ववादी विचारधारा ही जागृत झाली. आणि तेव्हापासून मी प्रत्येक दिवस म्हणा किंवा वारंवार विचार करतो, की आपल्याकडून वैयक्तिकरित्या काहीतरी योगदान देशहितासाठी, धर्महितासाठी, येणाऱ्या ग्रहयुद्धाला तोंड देण्यासाठी झाला पाहिजे. आणि या विचारातून राजसाहेब ठाकरे हे व्यक्तित्व माझ्या नजरेसमोर आलं.
की या व्यक्तीचा त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग देशहितासाठी, हिंदुत्वासाठी कसा होईल. आणि या दृष्टिकोनातून एक मी डेमो तयार केला, एक प्रेझेंटेशन तयार केलं आणि ते लॅपटॉपमध्ये उतरवून त्याला लॅपटॉप घेऊन मी राजसाहेब यांच्या पदाधिकाऱ्यांकडे गेलो. मित्रांनो, मी मी म्हटलं ना, की दुर्दैव त्यांचं नाही, दुर्दैव आपल्या हिंदुत्वाचं आहे. दैव देतं आणि कर्म घेऊन जातं. मी ज्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो मित्रांनो, निराशेशिवाय निराशाच फक्त हाती लागली. मी पुढे त्यांच्या प्रत्येक वैयक्तिकरित्या नावे घेऊन त्यांच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो. राजसाहेब ठाकरेंसारखं व्यक्तित्व हे हजारो नाही लाखो लोकांमधून एखाद्याच व्यक्तीला असं मिळालेलं असतं मित्रांनो. त्याचा उपयोग मित्रांनो ह्या आपल्या हिंदुत्वासाठी झाला पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, खास करून मी हिंदुत्ववादी लोकांच्या विचारधारा जी हिंदुत्ववादी विचारधारा ठेवून चालतात, अशा लोकांना सूचित करण्याचा माझा त्यांना एक संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. मित्रांनो, तुम्ही पत्र कोणाला पाठवताना कधी लक्षात घ्या, पत्राला पोहोचण्यासाठी ज्या पत्त्यावरती तुम्ही पोस्टाद्वारे पत्र किंवा एखादं डॉक्युमेंट्स वगैरे काय तुमच्याकडे जे पाठवता, त्याला पोहोचण्यासाठी किमान कमीत कमी 8-10 दिवस लागतात. पण तोच मजकूर तुम्हाला तुम्ही जर ईमेलने पाठवला तर त्याला किती वेळ लागतो मित्रांनो? आता पत्र लवकर पोहोचेल की ईमेल अगोदर पोहोचेल? मग तुमचा 8-10 दिवसाचा वेळ वाचणार आहे की एका सेकंदामध्ये जो ईमेल गेला तो फायद्याचा किती वेळ कुठून वाचणार हे हे जे उदाहरण देत आहे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, की पत्र व्यवहाराला लागणारा वेळ आणि ईमेलला लागणारा वेळ कोणत्या ह्याच्यातून आपला वेळ वाचेल आणि आपलं काम लवकरात लवकर होईल. आणि मी राज ठाकरे साहेबांकडे या ईमेलच्या नजरेतून बघतो. जे काम आपल्याला हिंदुत्व विचारधारेतून करायचं आहे, ते काम जर राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात किंवा यांच्याकडून जर झालं तर जे काम ईमेल करतं तेच काम आपलं हिंदुत्वाचं होईल मित्रांनो. आणि म्हणून मी एक डेमो घेऊन एक प्रेझेंटेशन त्यांच्यासाठी विशेष 1 ते 1.5 वर्ष विचार करून त्यांच्यासाठी तयार केला. पण मी म्हटलं ना, दैव देतं आणि कर्म घेऊन जातं. माणसं पण त्यांना अशी भेटली की विचारच नको. त्यांची ज्यांना मी भेटलो त्यांची नावे घेऊन मी व्हिडिओज एक सिरियलच बनवणार आहे. हे का मी करत आहे मित्रांनो? कारण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. राजसाहेब ठाकरे यांचा उपयोग काय होऊ शकतो ह्या माझ्या दृष्टिकोनात जर तुम्ही बघितला तर चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. पण त्याला एक संघटनात्मक ढाचा आणि रणनीती या 2 गोष्टीची जोडली गेली पाहिजे, तरच तो चमत्कार घडणं शक्य आहे. 2 गोष्टी राजसाहेब ठाकरे यांच्याकडे 2 गोष्टींचा अभाव आहे मित्रांनो. एक, त्यांच्याकडे संघटनात्मक ढाचाच नाही आणि दुसरा रणनीती. या 2 जर घटक त्यांना सापडले तर त्यांना ते स्वतःही रोखू शकत नाही. आणि या दृष्टिकोनातून मी त्यांना भेटण्याचा त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांना मी मांडणार आहे माझी व्यथा. कारण काय आहे की अजूनही वेळ गेली नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गृहयुद्धाला जर तोंड द्यायचं असेल तर राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून खूप काही आपण करू शकतो. आणि जसं म्हटलं ना,
ईमेलचं काम जो सेकंदामध्ये करतं ना, तसं आपण जर राजसाहेब ठाकरेंची साथ जर भेटली, तर त्याच्या माध्यमातून आपण काय करू शकू कल्पना नाही आहे मित्रांनो. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. बघूया काय होतंय. आता ह्याच्यापुढे आता एक सीरियलच बनवणार आहे मित्रांनो, की त्यांचे पदाधिकारी कसे कसे निकृष्ट आहेत, त्यांना कसं फक्त ते राजसाहेबासमोरच हाजी-हुजी करणारे आहेत. मी ही व्यथा मांडणार आहे का? ही हिंदुत्वासाठी करत आहे मित्रांनो. आज आपण या जगात आहोत, उद्या नसू. पण येणाऱ्या भावी पिढीसाठी जर वर्तमान काळात आपण काहीतरी करू शकलो, तर ते येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी केलं याचं समाधान होईल मित्रांनो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.